महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आज पहिल्यांदाच दिल्लीच्या दौऱ्यावर जात आहेत। काही दिवसांपूर्वी पवारांसोबत शिंदेची बैठक झाली, तर आज ते शहांना भेटणार का अशा चर्चा सुरू आहेत। दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा असल्यामुळे शिंदेच्या दौऱ्याचं महत्त्व आणखी वाढलंय। खासदारांनंतर ठाकरेंचे नगरसेवक सुद्धा शिंदेच्या संपर्कात आहेत की काय अशाही चर्चा सुरू आहेत। ठाकरेंचे 6 खासदार गळाला लावल्यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदा दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। दिल्लीत एकनाथ शिंदे एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे। या भेटीत शिंदे अमित शहांनाही भेटू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। त्यातच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत। त्यामध्ये श्रीकांत शिंदेंची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। याआधी विधान भवनात शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक झाली होती। शरद पवार आपल्या दालनात आल्याचं कळता शिंदे कॅबिनेट बैठक सोडून शरद पवारांच्या भेटीला गेले होते। शिंदेंच्या दालनातच नंतर शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठकही घेतली। आता शरद पवारांच्या 10 पैकी 9 आमदारांनी एनडीए सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानं पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे काही महत्त्वाचा निरोप घेऊन दिल्लीला जात आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। यात आणखी भर म्हणजे ठाकरेंच्या पक्षाचे काही नगरसेवकही शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय। त्यामुळे दिल्ली दौऱ्यात शिंदेच्या कुणाकुणासोबत बैठका होणार हे पाहणं आता सध्या महत्त्वाचं ठरणार आहे।